सतीश उर्फ खोक्या भोसलेची ट्रान्झिट रिमांड मिळालेली आहे। प्रयागराज न्यायालयाकडून खोक्या भोसलेला ट्रान्झिट रिमांड देण्यात आलेला आहे। खोक्या भोसलेला महाराष्ट्रामध्ये आणण्याचा मार्ग त्यामुळे मोकळा झाला। बीड पोलिसांनी सतीश उर्फ खोक्या भोसलेचा ताबा घेतलेला आहे। खोक्या भोसलेला घेऊन पोलीस आता प्रयागराजहून बीडच्या दिशेने निघाले आहेत। काही वेळातच पोलीस प्रयागराजहून महाराष्ट्रामध्ये दाखल होतील आणि त्यानंतर बाय रोड त्याला बीडमध्ये नेलं जाणार आहे। सतीश उर्फ खोक्या भोसलेला प्रयागराज कोर्टाकडून ट्रान्झिट रिमांड मिळाली आहे। सतीश उर्फ खोक्या भोसलेला बीड पोलिसांनी ताब्यात घेतलाय। बीडवरून गेलेल्या पोलीस पथकानं खोक्याला प्रयागराजच्या एअरपोर्ट पोलिसांकडून ताब्यात घेतलं। खोक्याला आता बीडमधील शिरूर कोर्टात हजर करून पोलीस कोठडी मागितली जाईल। आजच खोक्याला बीडमध्ये आणलं जाईल। मुंबई किंवा संभाजीनगर विमानतळावर आणण्याची शक्यता आहे। आज सायंकाळपर्यंत खोक्या भोसलेला बीड जिल्ह्यात आणलं जाईल। उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये खोक्या भोसले याला बेड्या ठोकण्यात आल्या, तर बीड पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे। सर्वांना त्यांना आरोपींना अटक करायला पाहिजे। सतीश भोसले तर मुख्य आरोपी, पण सर्व पण आम्हाला इतकं हाणलं त्यांनी सर्वांनीच, आणि ही सर्वांनी आणि त्यांच्या महिला माणसं पण आमच्या काही अनेक असे आरोप घ्यायला लागलेत। मुख्यतः महिला पण इतके आरोपी आहेत, यांची प्रशासनाने जिम्मेदारी घ्यावा, त्यांना ती शिक्षा व्हायलाच पाहिजे। यांचे एवढे गुंड होते, आम्ही बेशुद्ध अवस्थेत होतो आणि एकाच दिवशी एकाच वेळेला ह्या दोन घटना कशा होतील हे प्रशासनाने पहिले तपासायला पाहिजे आणि आमच्या असे आरोप लावता वेळेस त्यांनी विचार करून बोलायला पाहिजे। गाववाले कुणी आले असेल, आम्हाला त्यातलं काही माहित नाही, कुणी नेलं काय झालं। माझ्या वडिलाकडे पाहूनच मला ते काही कळत नव्हतं। खोक्याच्या घरावर बुलडोझर चालवत पोलीस आणि वन विभागानं कारवाई केली आहे। 2 बुलडोझरच्या साह्यानं खोक्याचं संपूर्ण घर पाडण्यात आलं। बुलडोझरनं कारवाई करण्याआधी अधिकाऱ्यांनी घरातील सिलेंडर, कूलर, खुर्च्या बाहेर काढल्या। घरात असणारा सोफा, डायनिंग टेबल, भांडी, मांडणी हे सगळं बाहेर काढण्यात आलं। टीव्ही, फ्रीज, कपाट आणि टिपॉय सुद्धा अधिकाऱ्यांनी बाहेर काढला। वन विभागाच्या जागेवर असल्यानं खोक्याचं हे घर अनधिकृत आहे। वन विभागाकडून या घरासंदर्भात खोक्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला। शिरूर कासारपासून काही अंतरावरच खोक्याचं हे घर होतं। वन विभागानं याआधी घरातून वाळलेल्या प्राण्यांचं मांस आणि कातडं जप्त केलं होतं। दरम्यान खोक्या भोसल्यावर या प्रकरणी 3 गुन्हे दाखल करण्यात आले, तर वन विभागाकडून सुद्धा 2 गुन्हे दाखल आहेत।